या. बल्लाळ बल्लाळ अण्णा आले. काय रे बुवा? मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलोय. थांबा जरा. एकूण घरात नवीन सून येणार तर. हो हो. अण्णा, कशाला रे घरात वैऱ्यांची संख्या वाढवतोस? बल्लाळ कशाला उगाच अण्णांचं मन दुखवत आहे? हे पहा, वाटलं ते बोललो. अनुभवाचे बोले जोशी बुवा. ते असू दे, पण लग्नाला अगदी अवश्य यायचा. बरं येईन, जरूर येईन, पण तुला आशीर्वाद द्यायला. मला नाही, माझ्या मुलाला आणि सुनेला. त्यांना आपल्या आशीर्वादाची गरज नाही. अण्णा, आता आशीर्वादाची गरज आहे तुला. कारण या नव्या राजवटीत सुख, समाधान, शांती का काय म्हणतात ना, ती लाभो म्हणून. बरं चलतो. येते हा भाऊजी. या वहिनी या. बिचारा तू अगदी छान मिळाली हो. खरंय, मुलगी विनायशीला असं म्हणतात, पण करारी वाटते. आता तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या, आता निवांतपणे आराम करायचा काय? हो ना. आता हे लग्न एकदा आटोपलं की पोरांच्या हाती सगळं घर सोपून काशी यात्रा करावी म्हणते. पुष्कळ दिवस मनात होतो. कल्पना अगदी छान आहे बरं. काय मधु काका, काय चाललंय? काय काम करून दमलो ना. संभाजी व्हिडिओ आहे. खरंच दमलेलं दिसतंय. काय कपिल, काय नाही म्हटलं राजेश बरोबर तुमचंही लग्न उरकायचं का? तुमच्यामुळे मामी, माझी विकेट एवढ्या लवकर पडणार नाही. आता तुमचा आग्रह असेल तर. आमचा आग्रह बिग्रह काय नाही बरं. नाही नाही, म्हणून तर राजेशच्या लग्नाची तयारी करतोय. करा करा. माझी विकेट कधी पडणार कुणास ठाऊक. अहो, राजेश आणि सुनबाई महाबळेश्वरला जाऊन 8 दिवस झाले. अजून खुशालीचं पत्र नाही. हो, हनीमूनला गेलेत ते. मजेत असणार. पत्र लिहायला कुठे वेळ मिळणार त्यांना? आपल्याला असं नव्हतं. चला, तुमचं आपलं काहीतरीच. अहो, तुम्ही तरी त्यांना पत्र टाका. काही जरूर नाही, कंटाळले की येतील 4 दिवसात. हो हो. अण्णा, काय रे? राजेश आता परत येईल. हो, त्याचं लग्न झालंय, तेव्हा चाळीतली ही जागा सोडून आपण एक आईस्पाईस फ्लॅट घेऊया. म्हणजे ही जागा पुरणार नाही ना, म्हणून सगळ्यांच्या सोयीच्या दृष्टीनं सांगतोय मी. म्हणजे ही माणसं ही जागा सोडायची? नाही, हे पा, जागेची अडचण माझ्याही लक्षात आली. पण मी काय म्हणतो, ही आपली खोली मोठी आहे, असं मध्ये इथे पार्टिशन घालूया. म्हणजे जगात 2 खोल्या होतील. काय हो ना. आठ दिवस कसे अत्तरासारखे उडून गेले नाही. पण आता उडून गेलं तरी सुगंध मागे ठेवून जातो. आता काही दिवसांनी पुन्हा रहाट गाडगा सुरू होणार. कोण आला यावेळेला डिस्टर्ब करायला? काय बाबा? तुमची का तार तार? घरचे सगळे ठीक आहेत ना? घरची नाही, बॉसची आहे. बॉसची? काहीतरी तातडीचं काम निघालेलं दिसतंय. आता लवकरच आपल्याला परत जावं लागणार. सोसायटीचे प्रमोटर कोण आहेत माहितीये का? प्रमोद नाईक. मग काय, कशी वाटली जागा? जागा चांगली आईस पैसे की हो. आणि हे बघ ना, ही बाल्कनी इन्क्लोज केली ना की आणखी एक रूम तयार. क्या समजी? किती छान होईल नाही? मग बरं का रत्नाकर, आत्ताच येताना आम्ही सुताराला भेटून आलो त्या पार्टिशन साठी. उद्याच तो काम सुरू करणार आहे. पण अण्णा, मी म्हणतो आता पार्टिशनचा खर्चच कशाला? आजच मी एका हाऊसिंग सोसायटीत गेलो होतो. चांगली जागा आहे, महिन्याभरात ताबा मिळेल. 2.5 लाखात 4 खोल्यांचा फ्लॅट. 2.5 लाख? कालच माझा बोनस झालाय. ते आणि माझी बँकेतली शिल्लक मिळून 20,000 भरलेत सोसायटीत. आजच नाव रजिस्टर करून आलोय.
बाकीच्या पैशाचं काय? हो, मला बँकेतून लोन मिळणार आहे. बाकीचं बघूया. हे बघ उज्ज्वला, तू आज राजीनामा द्यायचास म्हणजे द्यायचास. अरे पण किती प्रयत्नांनी ही नोकरी मिळाली माहितीये ना तुला? अगं पण कुठलेही प्रयत्न न करता तुला इतका चांगला नवरा मिळाला ना, आणि चांगले सासू सासरे सुद्धा. पण मी नाही म्हणतेय का. पण होई म्हणत नाहीयेस ते काही नाही. हे बघ, यापुढे फक्त तू संसार सांभाळायचा. अरे? माई अण्णांची काळजी घ्यायची. हं? पैसे मिळवायला मी समर्थ आहे. हं? हे काय, राजेश नाही आला? हल्ली ऑफिसात खूप काम असतं त्याला. हा, हा. मालक खुश आहेत त्याच्यावर असं म्हणत होता बाई. हो, चालायचं, हे त्याचं वयच आहे काम करायचं. हो रत्नाकर, आजच माझ्या फंडाचे आणि ग्रॅच्युटीचे पैसे आलेत, तेव्हा मी तीर्थयात्रेला जावं म्हणतो. हे काय, तुझं लक्ष नाही जेवणात? गेले 15 दिवस हे असं चाललंय. कशात लक्ष नाही, नीट जेवत नाही. बरे, काय झालं तुम्हाला माहित आहे? अहो मला सुद्धा सांगत नाही हा. त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये 20,000 रुपये भरून ठेवलेत ना, हा, तोच घोळ झालाय. म्हणजे येत्या आठवड्यात निम्मे पैसे भरले नाहीत तर त्या फ्लॅटचा क्लेम जाणार आणि ते 20,000ही जाणार. कुठून आणायचे एवढे पैसे? अरे पण तू तर म्हणाला होतास बँकेकडून लोन मिळणार आहे म्हणून. तेवढ्यानी भागत नाही अण्णा. वेळेला कोण येतंय बाहेरचा उपयोगाला? आणि हे गैर थोडंच करत होते. सगळ्या कुटुंबाच्या सुखसोयीसाठी करायला गेले आणि असे फसले. अण्णा, तुम्हाला वाटेल तुमच्या फंडाच्या पैशावर माझा डोळा आहे, पण जाऊ दे, अगोदर जेव, शांतपणे झोप, उद्या बघू काय करायचं ते. मी सांगितलं नव्हतं अण्णाच काहीतरी मार्ग काढतील म्हणून. बरं का बंटी राजा, तुझ्या आजोबांची 61 की नाही आपल्या नव्या फ्लॅट मध्ये धूमधडाक्यात करू. गुरुदेव दत्त. चला. अरे काय म्हणतोस काय अण्णा तू? हा, तुझी सगळं प्रॉव्हिडंट फंड शिल्लक फ्लॅट साठी देऊन टाकणार पोरांना? मग तुझ्या हातात काय राहिलं? काय म्हणजे? अरे माझी सोन्यासारखी 2 पोरं. हा, तुला माहित नाही काय? अरे माझी 2 पोरं म्हणजे परमेश्वरानं मला दिलेले 2 कोरे चेक्स आहेत. काय मूर्ख आहेस मूर्ख. अरे म्हातारपणात असले चेक्स कधीच वाटत नसतात. अरे पण रत्नाकर हे सगळं आमच्यासाठीच करतोय ना. काही काही सांगू नकोस मला. तू हा आत्मघात करतोस, आत्मघात. मी तुला पुन्हा बजावून ठेवतो अण्णा. अरे माझ्या अनुभवान तरी अजून शहाणा हो. तुझी 61 करणार आहेत माझ्या नव्या फ्लॅटात. 61 कसली, तुझी फक्त 60 होईल, 60. ते जाऊ दे, पण वास्तुशांतीला मात्र तुला आलंच पाहिजे. हा असं हो, यायलाच हवं. कारण तुला श्रद्धांजली व्हायला मी त्यावेळी जिवंत नसणार. तेव्हा वास्तुशांतीला येऊन त्याची भरपाई मला करायलाच हवी. काय बोलतोयस? बरं मी चलतो. हो, ये जा. हो. हा नसता चोंबडेपणा करायला सांगितलंय कोणी तुला? चोंबडेपणा कसला? हिताचा सल्ला दिलाय मी. तू नेहमीच माझ्या योजनांवर पाणी फिरवत आलायस. अरे तुला माई अण्णांचा काही विचार आहे की नाही? माई अण्णा, आता अण्णांच्या फंडातले पैसे मी त्यांना त्यांच्यापाशी सुरक्षित ठेवायला सांगितले, तर त्यात काय चुकलं? अरे तोच त्यांचा उरला सुरला आधार आहे. आपण आधार नाही का? कसला आधार? काय आधार दिला रे आपण त्यांना? आजवर त्यांच्याच कमाईवर आपण मोठे झालो, मार्गाला लागलो, आणि आता यापुढेही त्यांच्याच निवृत्तीतल्या कमाईवर नजर ठेवणं म्हणजे शुद्ध दुष्टपणाचं आहे. कुणाला दुष्ट म्हणतोस तू? कशाला म्हणताय? अरे 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 रत्नाकर, काय बोलतोस हे? हा अण्णांना फितवतोय. त्यांचे पैसे आहेत. अण्णांचे पैसे अण्णांचेच आहेत. त्याला हाव सुटले अण्णांच्या पैशांची. राजेश, रत्नाकर, कशासाठी भांडण हे? अण्णा, जे माझं आहे ते सगळं तुमचंच आहे की. अण्णा, अण्णा माझं ऐका, तुम्ही घोर चूक करताय. ठीक आहे, नका ऐकू माझं.
किती सुंदर डिझाईन आहे नाही शी. हो जरा तो पीस दाखवा. चंपक भाई जरा सुपिरियर क्वालिटी दाखवा ना. आमच्या हेमतेचा फ्लॅट कसा झक्का सजला पाहिजे. याचा पडदा किती सुंदर दिसेल. शी रबिश. कळत नसेल तर गप्पा बसावं. तुझा आणि आमचा चॉईस कधी जमणार आहे का. मास्तरीन काकू चंपक भाई हे दाखवा. हे बघा हेमते कसं वाटतंय. फारच सुंदर. फॅन्टॅस्टिक. हो ना. चंपक भाई यातला 18 मीटर द्या. ते काही नाही. चहा घेतला बिघडत नाही. अगं रंजनी अगं कपिला चहा नाही का द्यायचा. ये बरं लोक. काय नाव रे हे तुझं? बघा नको नको असू दे रे अरे भरपूर झालंय. वा भाभी फ्लॅट एकदम फर्स्ट क्लास सगळ्या. अहो अजून पुष्कळ गोष्टी करायच्या राहिले. आत्ताशी कुठे सुरुवात आहे. आता हळूहळू तुमचा फ्लॅट चकाचक सजवून टाका. मग मात्र पार्टी पाहिजे. काय साहेब. डोंट यू वरी मेहता. अरे जॅकपॉटची आणि याची एकत्रच करू पार्टी. ओली पार्टी करू काय. अच्छा येते मी. बर रेखाकडे पार्टीला जायचंय. हो हो बर साहेब जरा ये इकडे. परत. हो पूजा वगैरे अगदी छानच झाली. हा पण काय ग तुझे सासू सासरे इथेच राहणार आहे. हो ना. चांगले चाळीत राहायला तयार होते. मग पण आमचे हेच घेऊन आले त्यांना इथं. भारीच प्रेम दिसत आई वडिलांबद्दल. जाऊ दे मी निघते. हा बर. अहो अहो काय करता तुम्ही माई. या नव्या जागेसाठी मुद्दाम हा मॉडर्न देव्हारा आणलाय. इथे तुमचे पूजेतले देव अगदी जुनाट आणि कळकट्ट दिसतील. घ्या. अगं पण नसते उद्योग सांगितले कुणी यांना. या जुन्या लोकांना डेकोरेशनची आयडियाच नाही. कुठेही काहीही ठेवायला ही काय चाल काय. कुठं बाई गेला तो बॉक्स. हा सापडला. या नव्या देव्हाऱ्याला सारी मूर्ती ही तशीच हवी. बघा आता दिवाणखान्याच्या शोभेत कशी भर पडते. वा 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 गणपती सुद्धा अगदी मॉडर्न दिसतोय तुमच्यासारखा इम्पोर्टेड. काय अण्णा हे चेष्टा नाही. हसू नकोस. हे बा तू आता नाचाच्या क्लासात जाऊन नाचाचे धडे घे. नाताचे धडे. हा. काय बोलतोस या वयात. हो हो या वयात. अरे बाबा काळच तसा आलाय. नवीन देव्हाऱ्यात सुपारीच्या गणपतीला सुद्धा जागा नाही. हो. पण ताथही करणाऱ्या गणपतीला आवर्जून स्थान. यावरून काय ते लक्षात घे. हे बघ फंडाचे सगळे पैसे पोराने तू जागेसाठी दिलेस. हो. पण तुला काही किंमत होती का त्या समारंभात. मला तर काही त्यांचं लक्षण ठीक दिसत नाही. काय जोशीबा पोरानं कमी पैसे पाठवले वाटतं. नाही नेहमीपेक्षा जास्तच पाठवलेत. होय ना. मग या अण्णाच्या फ्लॅटातल्या गणपती सारखं नाचायचं सोडून सुटक्यासारखा काय चेहरा केला. हे कुपन बघा कोर आहे. रकमेच्या आकड्याखेरीज एक अक्षरही नाही. भेटायला तर येत नाहीतच पण साधे चौकशीचे 4 शब्द सुद्धा नाही. मला एक वेळ पैसे कमी पाठवले असते तरी चाललं असतं पण साधी चौकशी करायची ना. तुझी खूप आठवण येते. फार अपेक्षा धरू नका जोशीबा. अहो म्हातारपणात आपल्यासाठी आपल्या पोरांची काळजी सुद्धा अशीच झालेली असतात. या कोकणासारखी कोरी. बरोबर मी चलतो. हो. येईन 4-8 दिवस. बरोबर. शांत